चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं, चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं, चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं. पण का केलं याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला तर महाराज मंगळवेड्याचे निष्ठावंत वारकरी चोकोबरायचे वडील रानोबा यांचं शरीर थकलं, हात पाय हालायना, स्वतःची कंबर स्वतःला धुतायना. त्यावेळेस रानोबरायांनी चोकोबरायला आवाज दिला, चोखा, अरे चोखा इकडे. चोकोबराय आले आणि म्हणाले, काय बाबा? त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा मला माझी कंबर धुता येणार रे. मग चोकोबरायांनी असं धरलं आणि महाराज मोठ्या माणसाची कंबर एकट्या माणसाला कशी धुता येईल? चोकोबरायांनी असं धरलं आणि तितक्या सोयराबाई मागून आल्या आणि म्हणाल्या, धनी, अविरत भाषेने असा इशारा केला की धनी मी कंबर धुते म्हणून. मग महाराज सोयराबाईंनी कंबर धुतली आणि रानोबांना नेसायला एकच धोतर होतं म्हणून सोयराबाईंनी स्वतःच्या पदरानं सासऱ्याची कंबर पुसली. आणि हे प्रकरण पाहून चोकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं आणि चोकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. चोकोबरायने असं धरलेलं होतं म्हणून चोकोबरायच्या डोळ्यातला एक थेंब रानोबांच्या पाठीवर पडला आणि रानोबा म्हणतात, चोका, अरे चोका का रडतोस रे? तुला माझी कंबर धुवावा लागायली म्हणून रडतोस का रे? त्यावेळेस चोकोबराय म्हणाले, असं काही नाही बाबा. चोकोबरायने आसू सावरले, चोकोबरायने असं धरलं आणि बाजावर नेऊन ठेवलं. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा तुला एक विचारू? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, विचारा ना बाबा. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा माझी कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आलता. ज्या आरती बांगड्यांचा आवाज आलता त्या आरती माझी कंबर कोणीतरी महिलेनं धुतली आणि माणसाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त 3च महिलांना आहे. एक म्हणजे आपली जन्मदाती आई, दुसरं म्हणजे आपली धर्मपत्नी आणि तिसरं म्हणजे आपली स्वतःची मुलगी. आणि मुलीला जर कधी बापाची कंबर धुण्याची वेळ आली असेल तर अवश्य धुवावी. 1000 सप्ते केल्याचं पुण्य लागते. मग रानोबा म्हणतात, चोका तुला आजी नाही म्हणजे मला आई नाही, तुला आई नाही म्हणजे मला पत्नी नाही, आणि तुला बहीण आहे मला मुलगी आहे, तर ती बुलढाणा जिल्ह्यात दिल्ली आहे आणि ती एवढ्या लांब येऊ शकत नाही. मग माझी कंबर धुतली कोणी? त्यावेळेस चोकोबराय म्हणतात, बाबा तुमची कंबर तुमच्या सुनेनं धुतली. मग रानोबा म्हणतात, चोखा सुनबाईला आवाज दे. चोकोबराय आवाज देतात, सोयरा तुला बाबा बोलवतात. सोयराबाई आल्या आणि म्हणाल्या, जी मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणतात, हे माय बस. रानोबा सुनबाईला माय हा शब्द वापरतात, माय. ए माय बस. तू माझी कंबर धुतली? त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या, जी मामाजी मी धुतली. मग त्यावेळेस रानोबा म्हणाले, तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली? एखाद्या मुलांना दुधाचा काला जर जास्त वेळ चिवडला तर त्याची आई जन्मदाती आई तो काला खात नाही, त्याची किळस करते. आणि तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली? त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, नाही मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणतात, कस काय? त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, मामाजी मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही. मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही, तर मी तुमची कंबर धुताना मी तुम्हाला स्वतःचा बाप समजलं आणि कंबर धुतली.
चोखोबरायच्या डोळ्यात कळ 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 अश्रू यायला लागले आणि चोखोबराय म्हणता रानोबा म्हणतात चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबाची बहीण झाला सारंगधर वैनी उघडा दार हा कमारी वैनी उघडा दार हा कमारी चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबाची बहीण आणि रानोबा भर पातात म्हणतात देव एवढंच नाही माझ्या सुनेला ज्या पदरानं माझ्या सुनेनं माझी कंबर पुसली तो पदर तुला डोक्यावर घ्यावा लागल म्हणून जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून चोखोबरायच्या घरी राहिला. आणि रानोबा म्हणतात एवढंच नाही देवा एवढंच नाही माझ्या सुनेला असा मुलगा दे माझ्या सुनेला असा मुलगा दे की मी मोठा झाल्यावर भजन केलंय माझ्या मुलानं मोठा झाल्यावर भजन केलंय पण माझ्या सुनेला असा मुलगा दे की त्यानं जन्माला येताच भजन करावं परिणाम उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. हे आई वडिलांची सेवा केल्यामुळं आणि आई वडिलांची आज्ञा पाळल्यामुळं असा कर्म मेळ्यासारखा पुत्र जन्माला आला विठ्ठला. तर महाराज या आई वडिलांची आज्ञा पाळल्यामुळं आणि सेवा केल्यामुळं आणि यालाच म्हणतात पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन स्वामी काज गोरो भक्ती स्वामी काज गोरो भक्ती स्वामी काज गोरो भक्ती स्वामी काज गोरो भक्ती स्वामी काज गोरो भागे स्वामी काज गोरो भागे स्वामी काज गोरो भागे स्वामी काज गोरो भागे पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा हित विष्णूचे महापूजा हित विष्णूचे महापूजा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती
पितृवचन. बरं, सेवापती म्हणजे काय? तर पत्नीनं पतीची सेवा करणं किंवा आज्ञेत राहणं म्हणजे सेवापती. आणि महाराज, कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी माता माऊली पतीची सेवा करते ती देवावर सत्ता चालवू शकते. तुम्ही इथे सगळ्या महिला मंडळी बसल्या आहात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. विचारू का? विचारू बर खरं खरं बोलायचं, खरं खरं उत्तर द्यायचं. आपल्या पतीचं सकाळी उठल्यावर दर्शन घेतात त्याने हातावरती करा बरं. बर, इथून पुढे कोण घेणार त्याने हातावरती करा बरं. बर, सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराज, आपल्या पती दर्शन घेतलं पाहिजे, आपल्या पतीच्या पाया पडलं पाहिजे, आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. कारण आपल्या जीवनात पतीची सेवा करायला पाहिजे. कारण महाराज, आपल्या देशात पतीच्या सेवेला खूप प्राधान्य आहे. दुसऱ्या देशात कशामुळे नाही म्हणतो? तुम्ही काय म्हणता महाराज माहिती का? महाराज, आमच्या पती दर्शन घ्यायला परवडतच नाही. कारण ते रात्री कीर्तनला गेली की बुटच हरपून येते. त्यांचं पती दर्शन कसं घ्यावा? पण महाराज, तिचा कसा विपत्ती असो भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. कसला असो तिचा पती तिचा देव आहे. दुसऱ्या देशात का नाही म्हणतो? कारण महाराज, एकदा काय झालं, स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेल्यानंतर एका अमेरिकन स्त्री तिचे पती गेल्यानंतर ती त्यांच्या कबरला वारा घालत होती. आणि स्वामींचं लक्ष तिच्याकडे गेलं. कारण महाराज, स्वामी कोणाकडेही पाहत असताना शुद्ध विचारांनी पाहिजे, शुद्ध भावाने पाहिजे. आणि स्वामी म्हणाले की तिचे पती गेले तरीही ती त्यांच्या कबरला वारा घालते. काही संस्कृती तिथं गेले आणि म्हणाले, तुम्ही किती पतीची सेवा करता, ते मरण पावले आहेत तरी बी त्यांच्या कबरला वारा घालताय. महाराज, ती असं म्हणल्यावरती हसायला लागली. मग स्वामी विवेकानंद म्हणले, काय झालं? त्यावेळेस ती म्हणाली, कसली पतीची सेवा आणि कसलं काय? विठाला काय नाही ठाला विठाला 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 विठाला. कसली पतीची सेवा आणि कसलं काय? कसली पतीची सेवा आणि कसलं काय? मग स्वामी विवेकानंद म्हणाले, वारा का घालताय? त्यावेळेस ती म्हणाली, वारा घालते पण याचं कारण वेगळं आहे. मी याच्यासाठी वारा घालते की यांची कबर लवकर सुकावी आणि मी दुसरं लग्न करावं. विठाला ठाला 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 आणि इतर देशामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये एवढा फरक आहे. म्हणून आपल्या देशाला काय म्हणलं आहे? सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा सारे जहां से अच्छा. हम बुलबुले इसकी, हम बुलबुले इसकी, ए गुलसिता हमारा सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा. हिंदुस्ता हमारा सारे जहां से बचा, सारे जहां से अच्छा.
एकदा काय झालं, एका झाडाखाली एक साधू महात्मे तपश्चर्येला बसले. तपश्चर्या आटोपली. त्या तपत एवढी ताकद होती. एक काय झालं, त्या झाडावर एक बगळी बसली. बगळी म्हणजे कोण कळालं का? बगळ्याची बायको म्हणजे बगळी. आलं का लक्षात? त्या बगळीनं त्या साधूच्या अंगावर विष्ठा केली, गाण केली. महाराज त्या साधूनं त्या बगळीकडं असं रागानं पाहितलं. कारण महाराज तप असणाऱ्या साधूकड क्रोधही असतो. ज्याने क्रोध घालवला तो खरा वैराग्य मूर्ती. विष्ठा केली, गाण केली. मग त्या साधूनं तिच्याकडे रागानं पाहितलं. इतक्या रागानं पाहितलं की ती बगळीन जाग्यावर राख झाली. महाराज साधूचा अहंकार वाढला की मी कोणाकडे डोळे वाचून पाहितलं की मी कोणालाही जाळू शकतो. साधूचा अहंकार वाढला. माझ्यासारखा मीच, माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. आणि महाराज अहंकार एक अशी गोष्ट आहे की अज्ञानाच्या माग कवाच लागत नाही. नवला अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. तर महाराज साधूचा अहंकार वाढला. माझ्यासारखा मीच, माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. आणि महाराज जिथं आणि म्हणूनच नामदेवराय म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांची. किंवा अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. कारण महाराज जीवनात सगळं काही करायचं पण अहंकाराचा वारा सुद्धा लागू द्यायचा नाही. कारण महाराज जिथं अहंकार येतो तिथं सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. साधूला अहंकार झाला, माझ्यासारखा मीच, माझ्यासारखं दुसरं कोणी नाही, मी कोणालाही जळून राग करू शकतो. आणि तेच साधू महाराज भिक्षा मागण्याकरता एका घरी गेले. आणि त्या घरातील स्त्री होती पतिव्रता. साधूना आरोळी ठोकली, भिक्षाम देहि मा. पण महाराज ती स्त्री म्हणाली की साधू महाराज तुम्हाला 1 तास थांबावं लागेल, कारण माझ्या पतीची भोजनाची वेळ झाली आहे आणि मग तुम्हाला भिक्षा वाढावी लागेल. मग ते साधू महाराज म्हणले, तुझा पती इतका महत्वाचा आहे का? मग ती काय म्हणाली महाराज माहिती का? मी पतिव्रता आहे आणि पत्नीचं आद्य कर्तव्य आहे की सगळे काम बाजूला ठेवायचे आणि पतीची सेवा करायची. मग जेवायला वाढलं आणि लगेच साधूनं आवाज दिला. पण इकडूनही पतीनं आवाज दिला, भाजी वाढा. मग भाजी वाढली, जेवण आटोपला, हात धुतला आणि ती भिक्षा वाढण्याकरिता साधू महाराजाकडे निघाली. भिक्षा वाढली आणि ती म्हणाली, क्षमा करावं साधू महाराज, भिक्षा आणण्याकरिता थोडा वेळ लागला. पण महाराज ते साधू महाराज तिच्याकडे डोळे वाचू वाचू पाहू लागले. मग महाराज ती पतिव्रता स्त्री काय म्हणाली माहिती का? ओ साधू महाराज, साधू महाराज, जळून राख व्हायला की तुम्हाला काही बगळीन वाटले काय? दृष्टांत संपला. सांगायचं इतकंच आहे की दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची ताकद फक्त पतिव्रतेतच आहे. विठाला 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 विठाला. हो. आणि महाराज म्हणतात, तुम्ही जर या 4 नियमांचं पालन केलं तर याच्या पलीकडे माझ्या जीवनात दुसरा अनुभव नाही. ते महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णू
महापूजा अनुभव नाही तुझा. वरल्या 4 नियमाप्रमाणे आपण जर जीवन जगलो तर आपल्या जीवनात भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. महाराज पुन्हा तिसऱ्या चरणात 2 नियम सांगतात. सत्य बोल मुखे दुखी आणि कांचे दुखे. तर महाराज माणसानं कायम सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे. नाही तर महाराज तिकडं दुसऱ्याला दुःख झालं की इकडं गुदगुल्या होत्यात. नाही महाराज, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे. कारण तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा आणि वाक्य एक लिहून घ्या. जो दुसऱ्याच्या दुःखात सुख मानतो तो आयुष्यभर दुःखीच राहतो आणि जो दुसऱ्याच्या सुखात सुख मानतो तो जीवन भर सुखीच राहतो. दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे महाराज. एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेऊ द्या, मग आपलं काम काय? जायचं, आरती करायची, पेढे खायचे, वापस यायचं. ते करणारच नाही. दुसऱ्या सुखात सुख मानणारच नाही. असं करणार 4 चौक गाडीच्या माग काय म्हणते महाराज माहिती का? हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ? तू याच्यानं घडली नाही म्हण ना. पेढे काय, आरती कर, गपचूप घरी जाई ना. विठाला महाराज दुसऱ्याच्या सुखात सुख मानितच नाही. काय झालं महाराज माहिती का? एक माणूस एका माणसानं काय केलं, आमदारकीचा फॉर्म भरला. इलेक्शन चालू होतं, आमदारकीचा फॉर्म भरला. त्याचा मित्र भेटला आणि म्हणाला, अरे तू काय आलास? आमदारकीचा फॉर्म भरला. मग तो म्हणाला येरीस. तो म्हणाला, मग त्याचा मित्र म्हणाला तू काय निवडून येत नाही. मग तो म्हणाला, काय म्हणला महाराज माहिती का? मला माहिती मी निवडून येत नाही. पहा किती आत्मविश्वास. तो म्हणला मी काय निवडून येत नाही पण माझ्यामुळे ते पडतंय ना. असं महाराज दुसऱ्याच्या सुखात सुख मानितच नाही. हे बी भिकारी दुसऱ्याला करते कर्ज बाजारी. विठाला विठाला माणसानं काय मुखानं सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखात सामील झालं पाहिजे. तेच तुम्हाला फळ देणार आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तर महाराज माणसानं सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्या दुःखात सामील झालं पाहिजे. आणि महाराज म्हणतात तुम्ही जर या 6 नियमांचं पालन केलं तर ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तर आपण 5 मिनिटात पवाडा घेऊन सेवा. विठोबा रखुमाय ठोबार कुमार ठोबा रखुमाय ठोबार कुमार ठोबा रखुमाय ठोबा रखुमाय ठोबा रखुमाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. सर्वांनी टाळं वाजवा. मुजरा मानाचा मुजरा मानाचा शाहिराचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूषण करणार महाराष्ट्र भूषण करणार. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा. धन्य धन्य तिची जाऊ माऊली तिच्या हाती पाळण्याची जोरी. शुभ राजाला घडवलं वाढवलं आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि
पतीनं ती शोभा राजाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं, घडवलं. त्या माता माऊलीनं शोभा राजाला घडवलं, वाढवलं आणि 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. काही माणसं बरीच माणसं म्हणतात, 16व्या वर्षी धोक्यात 16व्या वर्षी धोक्याचं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्याचं करून टाकलं. हा टाळी टाळी. महाराजांची कीर्ती पसरत होती, वाऱ्याच्या वेगानं महाराजांची कीर्ती पसरत होती. आणि आदिलशहाची आई बडी बेगम हिला कीर्ती सहन व्हायला गेली. सभेमध्ये आता सभा भरवली, सभेमध्ये असा प्रश्न निर्माण केला, शुभा को कौन पकड केले आएगा. आणि माझ्या महाराजांची कीर्ती बेफान होती. हा महाराजांची कीर्ती बेफान, पाल्यांना फुटला का त्याला कोण घाली असन दरबारी पुसती बेगम. महाराज आदिलशहाची आई बडी बेगम, बड़ी बेगम म्हणाली, कोण लाएगा शुभा को. आणि तितक्यात एक सरदार उठला, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. तिचा टाकता जाणू शेतान खान बोलला छाती टोकून, शोभाला टाकतो चिरडून. कौतुक झालं दरबाराचे टाळ, कौतुक झालं दरबाराचे. कान निघाला मोठ्या गुरुजीनं, त्याचं घोड जळ पायदळ फौजा फाटा लई पकड, अंकिता हातीचं बळ पाहणाऱ्या कापतळ. कान निघाला मोठ्या गुरुजीनं, माझ्या राजाची सेना मुठभरण, कानाची सेना अफाट. इकडे आदिलशाही, इकडे मोगल आणि तिकडे इंग्रज. पण माझ्या राजाची सेना मुठभर, कानाला कसा ठोपणार, काय लढवा वाहून नेर चिंतेचा पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, कानाचा सैन्य अफाट आहे आणि त्याच्या समोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. कारण लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगलं पाहिजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. प्रतापगडच्या आमने सामने भेटीचा सांगावा खाण्यानं हातात हातात कबुली. मग सरदार म्हणला, महाराज मला वाटतं तुम्ही काही दिवसासाठी कुठेतरी आत्या स्थळी निघून त्यावेळेस जिजाऊ आई साहेब म्हणतात. काय म्हणत रायबा त्यावेळेस, काय म्हणत रायबा त्यावेळेस जिजाऊ साहेब म्हणाल्या, या मराठी मुलकाचा स्वाभिमान, या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठीचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. मग शिवबाई राज उडाले आणि म्हणाले, जिजाऊ आई साहेब, तुमचा पुत्र आणि या मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय शिळ्या लावूनच परत येणार. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाल कसा जावा, डोक्यात गणी मिकावा, बेटीचा गाडला सांगावा. प्रतापगडवर
खान प्रतापगडच्या पायथ्याची खान प्रतापगडच्या पायथ्याची खान झाला बेगुमान नाही त्याला शिवाजी राजाचा परम नाही त्याला जाण शिवाजी राजाचा परम अनकरीत काय कपडा व्यक्तीची जिराजी राजा काय जीवा काय म्हणतोय कान महाराज कानाला घातरी पडली आपण घाबरलात छान आम्हाला हे ठाऊ होत महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंचांकरण निरोप आला म्हणावा की पंताची तब्येत बरोबर नाही उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला कळू दे की भीतीपोटी आम्ही भेटायचं टाळतोय आणि महाराजांना खाण्याच्या भेटीसाठी एक शानदार शाम्यानं उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शाम्यान्याला नक्षीदार शाम्यान्याला आणि आजच्या शाम्यान्या कान डवलत डुलत आला कान डवलत डुलत आला सय्यद मंड त्याच्या संगतीला सय्यद मंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला शिवबाच्या संगती माला आणि अशा या शाम्यान्या कान शिवाजी महाराजाला हाक मारतो आओ शिवाजी आओ आभार गल्याला तुझ्या खान हाक मारितो हातरी खान हाक मारितो रोखून नजर गैरी जिरा जिरा जी रोखून नजर गैरी जिरा जिरा जी जिरा जिरा जी कानानं राजाला आलिंगन दिलं सगळा केला कानदाभिमान मान्याला कानदाभिमान मान्याला कट्टरीचा वार त्यानं केला कट्टरीचा वार त्यानं केला खर आवाज झाला खर आवाज झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला लगेच महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला पोटामध्ये बिचवा ढकलला वाघ नक्याचा मारा गेला वाघ नक्याचा मारा गेला टरा फाडलं पोटाला टरा फाडलं पोटाला टरा गेला कानाचा बाहेर कोपऱ्या आला जी 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 कोपऱ्या बाहेर आला जी जी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज